गोमाजी काका आणि गोदा सुद्धा वाड्यात कुठेच नाहीयेत. सुद्धा म्हणजे जिजाबाई आणि ते दोघेही नाही असंच म्हणायचंय का तुम्हाला? अहो मग जिजाबाई त्या दोघांना घेऊन गेल्या नसतील कशावरून? असे तिघे थोडीच नाहीसे होणार आहेत. उगाचच दडपण घेताय. हे आमच्या ध्यानातच आलं नाही. म्हणून मोठ्यांना विचारावं असं म्हणतात. पण मग कुठे गेले असतील? आता सांगायची वेळ आलीये असं वाटतंय. म्हणजे तुम्हाला माहितीये? औसाहेब मग सांगा ना. अशा वेळी आम्ही काय उपाय करायचो ते आम्ही तुम्हाला सांगतो. पण आधी आम्हाला शब्द द्या, तुम्ही आमचं ऐकाल. आधीच सांगितलं असतं तर त्याचं मोल राहिलं नसतं, म्हणून सांगितलं नाही. तुमच्या अस्वस्थतेचं कारण कळलं म्हणून आता तुम्हाला सांगतोय. औसाहेब असं काय करताय? सांगा ना, आम्हाला धीरच धरवत नाहीये. आम्हीच त्यांना माहेरी पाठवलंय, सिंदखेडला. सिंदखेडला? औसाहेब पण औसाहेब सिंदखेडला का? मग काय करणार? तुमच्या वादांचे आवाज दालना बाहेर येऊ लागले. पंक्तीत 4 चौघेही असतात याचाही मुलाईजा तुम्ही ठेवेनासे झालात. मग करणार काय? औसाहेब तुम्हीच म्हणता, माणसाचा स्वभाव त्याच्या हातून पदार्थात उतरतो. तीच चव लागते. म्हणजे जिजाबाई तिखट आहेत आणि म्हणून सगळा थाळा तिखट लागतो असं स्पष्ट म्हणा की. अहो पण त्या माहेरी काय सांगणार? औसाहेब आधीच ताप कमी का आहे, आता हे सगळीकडे पसरलं तर हा ताप कमी होणार आहे का? हा वाढेल. आता तो तुमचा आवडता ताप आहे, तुम्हीच बघा. बिंबाबाई साहेबांना सांगून या, थोरल्या वहिनी साहेब, मधल्या वहिनी साहेब आणि सुवासिनींना घेऊन या म्हणावं. नजरबाज सांगून गेलेत की मंडळी सिंदखेडात वेशीपर्यंत आलेत. म्हणजे औक्षण, पायावर पाणी सांडणं, दूध सांडणं, भाकर तुकडा या सगळ्या गोष्टी तयार ठेवून इथे उभे राहू म्हणावं. हा, कोणी तिष्ठत राहायला नको. निघा आता, निघा. दत्ताजी राजे, तुमची कामगिरी ध्यानी आहे ना? काकासाहेब, ज्या जबाबदाऱ्या तुम्ही घ्यायचात त्याचा तर आम्ही घेतोय. विसरू कसे? अहो तसं नाही, आजचा दिवस विशेष आहे ना, सगळं विसराल म्हणून म्हटलंय. नजरबाज, मेणे, शिबंदी यांची जबाबदारी पार पाडून या. जगदेवा, तुम्ही आमची जागा घेतलीत आणि तुमच्या जागी दत्ताजी राजांना तयार करताय. दादासाहेब, तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून सगळं शक्य आहे. बर, पण मग आता एक काम करा, तुम्ही स्वतःच मंडळींना बोलवायला जा. त्याशिवाय त्या काही येणार नाही. आणि त्यांना म्हणावं, कुणी परक माणूस येणार नाही, तर घरचीच माणसं आहेत. बघा, स्वारी आपल्या येण्यावरून बोल लावतायत. मंडळी दारात येईपर्यंत काय ते बोल लावती. हो ना, नंतर कुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडतो का बघा. हो मग त्यांना बघितल्यावर सगळ्यांचे बोल जबानीत जिरून जातात. फक्त तेवढंच नाही, काही इकडच्या गंगा गोदावरीला पूर येतो म्हणे. जगदेवा, बघितलं का कशी आमची थट्टा करतायत ते? बघितलं? मंडळी आली.
चला. या. या. आत या. दत्ताजी, अहो तुम्ही म्हणालात मंडळी आली आहेत. जावई कुठं राहिलेत? आम्ही जाऊबाईंना म्हणालोच होतो. जसा नवस स्वारींनी जिजांच्या वेळी केला होता तसाच नवस आता जिजा आपल्या स्वारींना घेऊन येणार आणि रेणुका मातेला करणार. आमचे शब्द खरे ठरवलेत. हो, पण त्यासाठी स्वारी पण बरोबर हवी ना. काय जावई कुठे आलेत? एकट्यानंच झाडलंय. हय्या एकट्या काय करणार? मागाहून येत असतील ना. पण देवीला नवस जोडीने करायचा असतो. हा पुरे पुरे. हा, अहो आता मोठ्या झाल्यात त्या. जिजाबाई झाल्यात. नाही हा, बाकी आम्ही सगळं ऐकून घेऊ, पण आपल्या गडीत आम्हाला कोणी जिजाबाई म्हटलेलं आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही. आम्ही इथं जिजाच आहोत, नाही का हो आबासाहेब? गोमाजी, गोदा, तुम्ही आहात म्हणून आम्ही निश्चिंत आहोत. बघा, तुमच्यावर भरोसा आहे. तुमचा ह्यो विश्वास म्हणजे 7 जन्माचं पुण्य मिळालं बघ. काय ग गोधा, बरी आहेस ना? भाईजी, लग्नात जिजांना आम्ही लुगडे नेसवीत होतो आणि आता बघा किती थोरल्या जाऊबाईंसारख्याच दिसतात.
आम्हाला तर अगदी त्यांचाच भास होतोय. पुढे चलावं म्हटलं. जिजा काही आल्या पावली माघारी नाही फिरणार. बघितलं जिजा, तुमच्या माघारी असं आम्हाला बोलणं ऐकून घ्यावं लागतं. बिलकुल नाही हं. उलट स्वारींचा आवाज लगेच तापतो. तुम्ही आलात ना, बघालच. अहो, काय आमची तक्रार पण अशा आता काय बाहेरच करणार आहेत का? चला बरं, चला सगळ्यांनी आधी आत चला. आम्ही जरा जाऊन येतो. दत्ताजी चला. आलोच. रेणुका मातेच्या मार्गशीर्षाच्या पूजेसाठी आम्ही इथं आलोय असा सगळ्यांचा समज झालाय. मी आधी तेच बोलणार होती. बरं, बघू आपण. दादासाहेब कोण येतं? आपलं दुर्दैव. काय आपलं दुर्दैव? कोण? लहानात. पंत कोण येत आहे? वजीर आजम मलिक अंबर यांचा फर्जंद फतेह खान. बरं ऐका, तुम्ही दादासाहेबांना सांगा आणि तुम्ही संभाजी दादासाहेबांना. जी. इथे येऊनच मार खाऊन गेलेत तर एवढा माच? राजे, पंत या. भाऊसाहेब, वजीर आजमचे फर्जंद फतेह खान आलेले. घ्या, आता फत्ते खान आलेत. आधीच हे वाड्यातलं वातावरण असं, त्यात हे आलेत. आऊसाहेब, आम्ही नक्की सांगतो, हे चौकशी करायला आले असणार. आता जहागिरी, सारा, कारभार ह्या सगळ्यांबद्दल ऐकावं लागतं. पुन्हा कुणाला सांभाळायचं आऊसाहेब? कुठलाही निर्णय घेताना डोकं शांत ठेवा. शंभू महादेव आणि तुमच्या आबासाहेबांचं स्मरण करा. वाडा असो वा संसार, जहागीर असो वा कारभार, कुठल्याही गोष्टी या काळजीपूर्वकच हाताळायला हव्या. आधी आम्हाला तुमच्याकडे पाहू द्या. जिजा, आता आबासाहेब बघा, तुमच्या मनाच्या संदुकीतलं सगळं उघड करतात का नाही? आबासाहेब, आम्ही सांगू का? काही नको. तुम्ही लेकीचे बाप व्हाल तेव्हा तुम्ही हा अनुभव घेणारच आहात. काय चाललंय? कसला अनुभव म्हणतायत आबासाहेब? आम्ही सांगू? नाही, आम्ही सांगतो. म्हणजे आधी तसा विचार काही झाला नव्हता, पण ज्या क्षणी तुमचे दोनाचे 4 हात झाले तेव्हा आम्हाला वणगुजी राजांचे बोल आठवले. काय? म्हणजे जेव्हा तुमच्या थोरल्या बाई आणि तुमच्या सासूबाई माहेरी जायच्या तेव्हा वणगुजी राजे त्यांच्या मंडळीकडे बघायचे. जर का त्या बोलायला येऊन स्वतःच्याच तंद्रीत दिसल्या की त्यांना समजायचं की मुलगी भांडून आली. हे असं कसं? सांगतो. बोलायला तर मारे यायच्या, पण स्वतःच्याच तंद्रीत शेला उतरवायच्या आणि आपल्या पायाकडे बघत बसायच्या. कुंकू तिथेच, पण बोलायच्या मात्र नाही.
मग मध्येच दोन हाताने आपलं डोकं धरायच्या, मग स्वतःला समजवत हाताची घडी घालायच्या आणि दातावर दात घट्ट रोवायचे. मग वणगोजी राजांना समजायचं ती काहीतरी माहेर वाशिंचं झालं. तुम्ही आल्यावर आबासाहेब गप्प का होते? ते आजमावत होते की तुम्ही भांडून तर आला नाही ना. हा? नाही नाही, पण आम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तसं काही दिसलं नाही. जिजक्का जिजक्का राजांनी विचारलं तर काय सबब पुढं करणार? सबब आणि पळवाटा यांचा आधार भित्रे लोक घेतात. जिजाबाई कधीच घेणार नाही. जिजाक्का पाऊल उमऱ्या बाहेर टाकण्या अगोदर पुन्हा विचार करा. एकदा उचललेलं पाऊल प्राण गेला तरी माघारी घ्यायचं नसतं गोदा. नाही म्हणजे तो खान काय आणि वजीर आझम काय त्यांच्यामुळे उगा बोलून चालून ते परकीयच. ते बळजोर आहे, ते बेगुमानच वागणार. पण स्वारींनाच मोल नसेल तर आम्हाला हे पाऊल उचलावंच लागेल. जगाव तुका लोक बोलतील असं नाक वर करून गेलं शोभल का? नाक वर करून जाणं चुकीचंच आहे. त्यालाच अभिमान म्हणतात. आम्ही ताठ मानेनं ताठ कण्यानं हे पाऊल उमऱ्याबाहेर टाकतो. त्याला स्वाभिमान म्हणतात. आता स्वारी सन्मानानं आणि विश्वासानं आम्हाला परत न्यायला येईल, तेव्हा जिजाबाई माघारी येतील. अब की आजमत कायम रहे. वो कहा है? वो कौन हुजूर? निजाम शाही का परचम बुलंद रहे. बीती हुई बातें हम भूल गए हैं. इकलाक खान पर हमला आपकी जागीरी में हुआ है. उसकी तहकीकात करने के लिए हमें अब्बा हुजूर यानी वजीर आजम मलिक अंबर साहब ने यहां भेजा है. बरं, आम्हाला सांगा, जावई बापू काय म्हणतायत? म्हणजे ते मोहिमांमध्ये रमलेत का आमच्या जिजांमध्ये? मोहिमांमध्ये असतील तर काय बाप खामक्याय म्हटलं, जावायला सुद्धा वटणीवर आणीन. हा? आमच्या सोन्यासारख्या जिजाला वेळ देत नाही म्हणजे काय? नाही नाही, त्यांना वठणीवर नका आणू. ते आम्हाला अगदी सुखात ठेवतात. मोहिमा असल्या तरी रणातून आमची दखल घेतात. फुलांचा सुगंध म्हणजे स्वारींचा खलिता. सकल सौभाग्य संपन्न जिजाबाई साहेब यांची आपल्या कर्तव्यात कधीच चुकत नाहीत ते. गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन इकलाक खान पर हुआ हमला ये भी बीती हुई बात है. तो हमें यहाँ क्यों भेजा गया? हाँ? उनके लिए बीती हुई बातें मतलब बचपन की बातें है ना?
हम जानते हैं आप हमें पसंद नहीं करते, मगर क्या करें, हवा का रुख आपके खिलाफ ही है, इसलिए हमें आना पड़ा। मतलब हम समझे नहीं। नजर नीचे करके बात करें। हम जानते हैं कि आप हमें पसंद नहीं करते, मगर क्या करें, हवा का रुख आपके खिलाफ ही है, इसलिए हमें आना पड़ा। मतलब हम समझे नहीं। नजर नीचे करके बात करें। संभाजी राजे, हमला किस पर हुआ है, यह बात की अहमियत तब नहीं रहती अगर वो बंदा बादशाही सरदार ना हो, वो वजीर आजम का भेजा हुआ सरदार ना हो। मगर अफसोस, अफसोस कि ऐसा ही हुआ। इसलिए वजीर आजम आप सबको जिम्मेदार समझते हैं। फतेह खान साहब कहिए। फतेह खान साहब, जो हुआ वो बदकिस्मती से हुआ, गलत हुआ। एक जागीरदार के नाते हम उनको मुआवजा देंगे। शाहजी राजे, इनाम, मुआवजा, सजा, मौत, ये सब फरमाने का मर्तबा आप नहीं रखते। आपकी वो हैसियत नहीं है। ये बात आप भूलिएगा मत। जिल्ले सुबानी पातशाह हजरत के पास ऐसे कई सरदार हैं जो ये हैसियत रखते हैं। वो सिर्फ वही ऐसे फरमान निकाल सकते हैं। जागीरदार होने के नाते आप इतना कीजिए कि उस मुजरिम को हमारे सामने लाइए, और अगर आप वो भी नहीं कर सकते तो वो भी काम हम करेंगे, लेकिन उस मुजरिम को हम छोड़ेंगे नहीं, चाहे कोई भी हो। हम उसे बख्श नहीं देंगे। सुकल्या हो जिजा, अगदी पार वाळल्या. आमच्यासारखं तिकडं कोणी कोणी लक्ष देत नाही वाटतं. हा, तेच म्हंटल. आता खऱ्या अर्थाने आम्ही सिंदखेडला आलोय असं वाटतंय. नेहमी हे बोल तुम्ही दारातच ऐकवता. आज म्हंटल विसरलात की काय? बघितलत ना जाऊबाई, आता जिजा सुद्धा आमची चेष्टा करायला लागल्या. मग तुम्ही परतफेड करा की. काकी साहेब, तुम्ही आमच्या मधल्या आऊसाहेबांना भडकवू नका. त्या तशा साध्या भोळ्याच आहेत. तशा साध्या भोळ्या? बरं बरं, पुरे आता. चला सुरुवात करा.
तो समोर ठेवलेला थाळा आपोआप लख्ख होणार नाही. चला. हे एवढे जिन्नस एकाच वेळी? हो मग, चांगली धष्टपुष्ट करून पाठवणार आहोत तुम्हाला वेरूळला. काय इश्श, नको बाई. त्यांच्या स्वारींना अशाच आवडत असतील तर उगाच धष्टपुष्ट कशाला. बघा हा, आम्ही कशालाच हात लावणार नाही. मग नाही नाही, आम्ही आता तो विषय काढणार नाही. तुम्ही थाळ्याला सुरुवात करा. मधल्या जाऊ बाई, तुम्ही त्या जोडीने नवस काय तो म्हणत होता तो सांगा ना जिजांना. हो, म्हणजे बघा, मार्गशीर्षात रेणुका मातेच्या पूजेला केलेला नवस पावतो बरं का जिजा. पण तो नवस जोडीने केलेला असायला हवा. अहो, उलकडून सांगा ना त्यांना, नाहीतर कसं करणार. आधी कार्तिक महिना येतो आणि मग मार्गशीर्ष येतो. इथून सुरुवात करा, म्हणजे हसू नाही येणार तुम्हाला. हो बर. कसं असतं जिजा, कार्तिक महिन्यातला धुक्याचा पडदा कसा चिरमिरीत असतो, आणि मार्गशीर्षात तर काय बघायलाच नको, धुक्याचा महालच की. आता तुमच्या आबासाहेबांचे 27 महाल, पण हा 28वा मार्गशीर्षातला धुक्याचा महाल. पुढे बाई, आम्हाला नाही अजून उलगडून सांगता येणार. जिजा, त्या स्वारींबद्दल बोलताय, कळलं ना. काकी साहेब काय चुकीचं बोलल्या? त्या काय आणि आऊ साहेब काय? त्यांनी कधी आपली हुशारी वजीर आझमकडे जाऊन मांडली आहे का? नाही ना. ती तुम्ही मांडली, कारण तुमचे आबासाहेब 27 महालांचे 12,000 मनसबदार होते. पण लग्नाच्या वेळी आपण ठरवलं होतं की हे सगळं बदलायचं. ती लहानपणीची स्वप्न होती, हे मोठेपणाचं सत्य आहे. बघा ना थोरले आऊसाहेब, एकीकडे आम्हाला एवढे जिन्नस वाढून ठेवले आणि दुसरीकडे आम्हाला चिडवत आहेत. मधल्या बाई, जाऊ बाई, त्यांना चिडवू नका हा, नाहीतर त्यांच्या स्वारींना नाव सांगतील त्या. आऊसाहेब, सिंदखेडला गेल्या? हो, गोदा आणि गोमाजी काका सुद्धा त्यांच्या सोबत आहे. अहो, पण अशा मध्येच आमचीच गलती सर. इकलाक खानावर हल्ला काय झाला, सगळंच बदललं. बदललं नाही तर बिनसलं. राजा, राजा, तुम्ही मला शिक्षा करा. अहो, भीतीपोटी मी समज लपिवलं, पर मला आता हे झेपना झाल्या. काय लपवलं? आणि हिराजी, असं अचानक काय झालं? अहो, तो फत्तेखान तुम्हाला काय बी बोलत होता आणि तुम्हाला हे समजा ऐकून घ्यावं लागलं. हे समजा माझ्यामुळे झालंय राजा. त्या समजाला मीच जबाबदार आहे.
काहीही काय बोलता हिराजी. राज, बाईसाहेबांबरोबर ज्या पाठराखीनं आल्यात ना त्या आमच्या कारभारी नाही. अहो पर त्या 1 लाखामुळं आमच्या संसाराची सगळी माती झाली आहे बघा. अहो जिथं जाईल तिथं वाटोळ करतो ह्यो. सिंदखेडला गेला आणि आमच्या कारभारणीला उचलून घेऊन गेला. पर तुमचं सासर लखुजी राजे वाघाच्या हिमतीच आहेत बघा. आमच्या कारभारणीला हात बी न लागू देता त्यांनी त्याच्या तावडीतून सोडवून आणलं. पण आमच्या घरच्यासनी कुठं पटतंय. त्यांनी तिला घरी धाडून दिले हो. आणि आता ह्योच 1 लाख तुमच्या बी संसारात इश फिरतो या बघा. म्हणून आमच्या कारभारणीने त्याच्यावर हल्ला केला. काय होय. अहो मी समजा स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. नाही कारभारणीला माहित नव्हतं पर मी आज गेलो होतो राखणीला. आम्ही शपथ घेऊन सांगतो, आम्ही 1 लाख खानावर हल्ला केला नाही. आमच्या स्वारींचा आमच्यावर विश्वास आहे की नाही एवढंच हवं. खरं तर जेव्हा सगळे जमले होते तेव्हा आमच्या बाजूने एकही अक्षर निघालं नाही. याचं कारण आम्ही समजून घेतो की स्वारींच्या मनात संशय असेल. पण देवावरचं फूल उचललं तरी सुद्धा काय होऊन बसलं. आज आम्ही सिंदखेडला पोहोचलो. पण इथं आम्ही रेणुका मातेच्या पूजेला आलोय असा सगळ्यांचा समज झाला. तुम्हाला ठाऊक आहे, इथं जोडीवरून आम्हाला चिडवलं जातंय. धोक्याच्या महालात आपण एकमेकांच्या संगे आहोत असं सुचवायचं होतं मधल्याहून आणि काकी साहेबांना. चिडवता चिडवता स्वतःच लाजत होत्या. आम्हाला कळत नव्हतं असं नाही. खरं तर मनातून आम्हाला आवडतच होतं. पण त्यांना काय सांगणार आता तुम्ही आमच्यावर रागावलाय म्हणून. तुम्हाला कळलं असेल ना आम्ही इथं का आलोय. पण त्यांना काय सांगणार आता तुम्ही आमच्यावर रागावलाय म्हणून. तुम्हाला कळलं असेल ना आम्ही इथं का आलोय. नेमकं काय झालंय तुम्हाला कळलं असेल ना. आम्हाला सगळं समजलं. तोपर्यंत उशीर झाला होता. समजूत काय होती आणि घडलं काय कल्पनाच नव्हती. नसेल कल्पना तरी काय झालं. अगदी आम्ही चुकलो तरी सुद्धा आमच्या जागी येऊन तुम्ही विचार केला नाहीतच. तुमची जागा सोडली नाहीतच. खरं सांगू, आम्ही तुमच्याच जागी येऊन विचार केला.
आमची गलती नसतानाही आम्ही तुमची माफी मागणार होतो. तुम्हाला वाटत असेल बरं झालं कटकट गेली, शांत झोप लागेल. पण आम्हाला तुमची क्षणाक्षणाला आठवण येते. आम्ही कोणाशी बोलू सांगा? आज तो फत्ते खान आलाय आणि आमचा पावलोपावली अपमान करतोय. अशा वेळी तुम्ही इथे असायला हवे होतात. शंभू महादेवानेही आम्हाला ही शिक्षा केली असणार. ज्यावेळी आम्हाला तुमची अत्यंत गरज आहे त्याच वेळी आम्ही इथे एकटे आहोत. तिथं आम्ही किमान समशेरी जवळ आमची घागररीती करत होतो. कुठल्या विचारात हरवला आहात? आम्हाला वाटलं एव्हाना झोपला असाल. अहो हे काय, झोपायचीच तयारी करत होतो. बरे आहात ना जिजा? आम्हाला बघितल्यावर हसताय तुम्ही, पण एरवी कुठल्या तरी विचारात हरवल्या आहात असं वाटतं. काही चिंतेचं कारण नाही ना? नाही, आम्ही उद्याच्या पूजेचा विचार करत होतो. नाही आम्हाला पटत नाहीये, पण ठीक आहे. अहो खरंच, आम्ही उद्या काय करू तुम्हीच सांगा. माहेरवाशीण आहात ना, मग तशाच राहा. पूजेची सगळी तयारी झाली. चल तुम्ही ना आरामात उठा, आता झोपा. हो. थोडं तुम्हाला की तेल घालून देतो. आऊ रेणुका माते, आपल्या जिजा तुझ्याजवळ नवस बोलतीलच, पण आम्हीही बोलतो. आता त्यांची फूस उजवू दे. पुढच्या वेळेला येतील ते बाळणपणालाच येऊ दे. आम्ही सवत्स धेनूचं दान करू. थोरल्या जाऊबाई, ऐकलत ना काय नवस मागतायत ते? काहीतरी बिनसलंय असं वाटतंय आम्हाला. नाही म्हणजे नसेलही तसं काही, पण आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही रेणुकेला सांगितलं, बाई जिजांच्या डोक्याला शांतता मिळू दे. अजून आल्या नाही काय ग गोदे? तिकडं पण उशिराच उठतात का? मधल्या बाई, अहो आम्हीच सांगितलं त्यांना, बाहेरपणाला आला आहात तर जरा आरामात उठा. घ्या, आल्या तुमच्या जिजाबाई. जिजा, तुमच्या मधल्या विचारत होत्या तिथेही तुम्ही असंच उशिरा उठता का? आमच्याकडं नाही बाई चालत असं. आमच्याकडं चला नमस्कार करून घ्या. हो.
कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. बघितलं ना थोरल्याबाई, जिजा आता पक्क्या भोसले झाल्या आहेत. काय? अहो आता बोलण्यात अलीकडे आमच्याकडे असं आमच्याकडे तसं जरा अधिकच बोलू लागलात तुम्ही. आणि आता तर कहरच केलात. रेणुका मातेच्या समोर बसून शंभू महादेवांचं स्तोत्र म्हणताय. अय्या, असं झालं का? पण आम्हाला रेणुका मातेचं स्तोत्र सुद्धा येतं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री रेणुकांबाय नमः. ओम नमः परमानंदे सर्वदेवमयी शुभे अकार दीक्षकारांत मात्रका मंत्रमालिनी.